राज्याच्या इतिहासात पहिल्या प्रथमच जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होत आहे। समजा महाराष्ट्रामध्ये जी जनसन्मान यात्रा होणार आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या या जनसन्मान यात्रेच्या पूर्वनियोजनाची बैठक दिंडोरच्या ऐतिहासिक गावामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे, ते राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष, आपल्यापैकी कोणीतरी म्हणाले की ते आदिवासी समाजाचे नेते आहेत। आम्ही त्यांना तेवढापुरता सीमित मानत नाही। अख्ख्या राज्याचे, सर्व समाजाचे आणि राष्ट्रवादीचे सुद्धा नेते नरहरी झिरवाळ, रुपालीताई चाकणकर, माझे सहकारी हितेशभाई नायकवडी, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष रवींद्रनाथ पगार, कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित असलेले नरेशजी अरोरा, गणपतराव पाटील बाबा, प्रकाशजी गडगे, महिलांच्या अध्यक्षा संगीताताई, दिंडोरचे अध्यक्ष राजेंद्रजी, नगराध्यक्षा बोरस्तेताई, विश्वविराव देशमुखजी, युवकांचे अध्यक्ष कृष्णाजी, अशोकराव पिंगारे, उपसभापती मार्केट कमिटी कैलासजी, कारखान्याचे इतर सर्व सन्माननीय मान्यवर, कोणाची नावं घ्यायची असेल तर मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। आमचे सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि माझ्या दिंडोरी तालुक्यातील उपस्थित असलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि झिरवाळ साहेब, ही जी काही जनसन्मान यात्रा अजितदादांची निघणार आहे, त्याच्या पूर्वतयारीची बैठक दिंडोरीला होताना याचं महत्त्व किती मोठं आहे। आता हे नाशिकचे सगळे एवढे पत्रकार इतक्यापर्यंत बोलून सुद्धा पोचले नसते। 10-12 दिवस ज्या काही बातम्या संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गोकुळच्या नावाने झाल्यात, तर हे सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता की झिरवाळ साहेब सुद्धा काय करणार। झिरवाळ साहेब एकच करणार, जी टोपी सुनील तटकरेला त्यांनी घातले त्या टोपी सहित दादांच्या नेतृत्वाखाली काम, हा त्यांच्या मनाचा आत्मविश्वासपूर्वक निर्णय त्या ठिकाणी आहे। राजकारणामध्ये अनेक वेळेला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, नेतृत्वाच्या बद्दल केला जातो, नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेच्या बद्दल केला जातो, पण एक स्वच्छपणाची भूमिका नरेंद्र साहेब तुम्ही या ठिकाणी मांडली। तुम्ही उत्तम संसदपटू आहातच, ज्याला राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी तुमची निवड झाली, त्याला तुम्हाला आस्थावरती ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री बसवलं, विरोधी पक्ष नेत्यांनी बसवलं, त्याला गॅलरीमध्ये मी बसलो होतो वरती, आणि ते उपाध्यक्षपदावरती विराजमान झाल्याच्यानंतर नरहरी झिरवाळांचं जे भाषण झालं, आत्तापर्यंत उपाध्यक्षपदावरती जे जे विराजमान झाले असतील त्याच्यात सर्वोत्कृष्ट भाषण कोणाचं असेल तर नरहरी झिरवाळांचं भाषण। अख्खं सभागृह तासभर हसत होतं। बरं, या सगळ्यांना असं वाटलं की अशी व्यक्ती या ठिकाणी बसले म्हणजे काय नाही काय नाही, पण त्यांनी मुक्तपणाने मी बोलतोय मुक्तपणाने असा संवाद करत अनेक बारकावे, अनेक घडामोडी, अनेक गोष्टी, आता सहज करता मगाशी बोलले, मुलगा काही बोलो, नंतर आमच्या वहिनींचं नाव घेताना नाव घ्यायच्याऐवजी त्यांनी आणखीन एक वेगळा उल्लेख केला, याला टिपिकल झिरवाळ म्हणतात, याला टिपिकल नरहरी झिरवाळ म्हणतात। नाव नरहरी का ते मला मगाशी कळलं की का नेमकं नाव तसं आहे ते। आणि हे जे आहे ना, ही ज्याला आपण क्षणार्धात एखाद्या गोष्टीचं व्यक्त होण्याची जी काय कला आहे, ती कला कमालीची फार मोठी तिकडे आहे। आणि म्हणूनच आपल्या या मतदारसंघामध्ये त्यांनी जे काही काम केलं, प्रचंड विकासाचं काम केलं, आणि ते सांगतात ती वस्तुस्थिती खरं आहे की जलसंपदा खात्याचा मंत्री असताना मांजरपाडा धरण असेल, नारपारचा असेल, वळण बंधाराचे असतील, या सगळ्या परिसरामध्ये त्यांनी सांगितलं की आज पर्जन्यमान 50% असताना सुद्धा, कमी असताना सुद्धा 50%च्या आसपास जी काही धरणं भरली, ही सुनील तटकरेने अजित पवारांच्यामुळे भरली नाही, तर ती नरहरी झिरवाळच्या कल्पकतेमुळे भरली, ते सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं। आपला दिलेला लोकप्रतिनिधी आपल्या भागाचं हित कशाप्रकारे जमू शकतो
हे बघा, माझ्या कोकणामध्ये पाऊस प्रचंड पडतो. हे पाणी आणि आमचं काय 365 दिवस 24/7 आमचं सगळं नातं आहे. त्या पावसाचा आम्हाला काय फारसा काय फरक त्या ठिकाणी नाही. त्या पाणी तर आम्ही वर्षाचे 12 महिने त्या ठिकाणी अनुभवत असतो. पण इथे पाण्याला महत्त्व कशासाठी आहे? तर कृषीप्रधान असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती शेतीचं उत्पादन करणारा, त्यांनी बघायला सांगितलं की एक भाजीचं त्यांनी नाव घेतलं आणि 6 कोटी रुपयाची भाजी एका गावामध्ये उत्पादन करण्याची क्षमता असलेला शेतकरी हा माझ्या दिंडोरी तालुक्यात आहे, याचा मला खूप मोठा अभिमान त्या ठिकाणी. इतक्या कष्टकरी शेतकरी कल्पकतेच्या माध्यमातून काबाड कष्ट करत आपल्या घरातल्या गृहिणीला सोबत जाऊन ज्यावेळेला आपल्या उत्पन्नामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती भर टाकण्याचा प्रयत्न करतो, देशाच्या आणि राज्याच्या ग्राहकांची भाजीची जी काय गरज आहे ती भागवण्याची क्षमता निर्माण करणारा शेतकरी ज्याला असतो, त्या शेतकऱ्याला सुद्धा मी सलाम या ठिकाणी अंतरी करतो. अशा वेळेला या शेतकऱ्यांच्यासाठी जीवनात महत्त्वाचं तेच राहू शकतं की पाणी त्या ठिकाणी त्या शेतामध्ये आलं पाहिजे. पण त्या शेतकऱ्याला अनेक वेळेला पाणी ज्याला दूरवरून आणं लागत असतं त्याला शेती पंपाची गरज असते. मला आठवतं की माझ्याकडे ऊर्जा खातं होतं, जसं यांनी नेतृत्व केलं तसे A.T. पवार साहेब सुद्धा दीर्घकाळ या सगळ्या तालुक्याचं नेतृत्व करत होते परिसराचं. पण त्यांच्या नावाने आम्ही जलाशयाचं नाव दिलं अर्जुन सागर. त्यावेळेला मी ऊर्जा मंत्री असताना या नाशिकसारख्या प्रगतीपथावरती असलेल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सबस्टेशन दिले, जेणेकरून विजेची जो काही तुटवडा होता त्या कालावधीमध्ये, वीज वेळामध्ये जे काही अडचणी होत्या ती दूर करण्याची पावलं आम्ही त्या ठिकाणी उचलली. आणि आज अजितदादांनी त्याच्यावरती अत्यंत योग्य शब्दामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेतला. ज्या कारणासाठी आम्ही सत्तेमध्ये गेलो, केवळ राज्याचं अर्थमंत्रीपद होण्यासाठी अजितदादा सत्तेमध्ये गेले नाही, सत्ता उपभोगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले नाही. तो माझा काबाड कष्ट करणारा शेतकरी, देशाच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भूमिका बजावणारा शेतकरी, त्याच्या जीवनामध्ये शेती पंपाचं महत्त्व इतकं मोठं असतं. त्याच्या दारात 4 चाकी वाहन नसेल, पण त्याच्या शेतावरती विजेचा पंप आहे, ही त्याच्यासाठी असलेली दौलत ती मोफत त्या ठिकाणी मिळावी, हा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या ठिकाणी. 14,000 कोटी रुपयाचं शेती पंपाचं वीज बिल माफ झालं. आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये अध्यक्ष साहेब सलग आपल्याला वीज 12 महिने मिळणार, 12 तास मिळणार आहे दिवसभरामध्ये. अनेकांनी याच्यावरती सुद्धा टीका केली. मला माहीत नाही की अशी टीका का व्हावी. मोठमोठ्या नेत्यांच्याकडनं सुद्धा अशी टीका झालेली पाहायला मिळाली की मोफत बिल देण्याचं जे काही धोरण महायुतीच्या सरकारने आणि अजितदादांनी त्या ठिकाणी घेतलंय, त्यामुळे शेतकरी दिवसभर पंप चालू ठेवतील आणि पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावरती होईल. मला कळू शकलं नाही की मोठे मोठे नेते असं का बोलू शकतात. या शेतकऱ्यांच्या वरती काय त्यांचा विश्वास नाही का? या राज्यातलं या देशातलं पाण्याची पातळी खाली गेल्याच्या नंतर त्या वीज मोफत मिळालं म्हणून शेतीचं पाणी वाया घालवणाऱ्या शेतकऱ्याची जात ही माझी नाही. तर त्या शेतीमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करत, सरकारने दिलेल्या ताकदीचं योग्य पद्धतीने आदर करत शेतीमालाचं उत्पादन करणारा हा माझा जो काय शेतकरी वर्ग आहे, त्याला एक तऱ्हेचा शक्ती देण्याचा प्रयत्न सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजितदादांनी त्या ठिकाणी घेतला. त्यांच्या राजकीय जीवनाचा तो 10वा अर्थसंकल्प, 9वा अर्थसंकल्प मांडले. दादा शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. मग ती व्यक्तिगत शिस्त असेल, वेळेची शिस्त असेल किंवा आर्थिक शिस्त असेल, राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणाने योग्य राहिली पाहिजे. आर्थिक घडा त्या ठिकाणी कुठे घसरणार नाही याची खबरदारी त्यांनी त्यांच्या 9व्या अर्थसंकल्पात घेतली. आणि आज एकेकाचा अर्थमंत्री म्हणून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो आहे की जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी देत असतानाच राज्याचं उत्पन्न वाढेल कसं आणि राज्य कर्जाच्या खाईमध्ये जाणार नाही. जे आज नीती आयोगाने कमाल मर्यादा तुम्हाला कर्ज घेण्याची दिलेली आहे, अनेक राज्य आज त्या कमाल मर्यादेचं उल्लेख घेऊन कर्ज घेतलेलं आहे. पण तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राने अजितदादाने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयाच्या योजना देऊन सुद्धा त्या कर्जाच्या मुदतीच्या लिमिटच्या कितीतरी टक्केने आपण त्या ठिकाणी मागवावं. याचा अर्थ ती आर्थिक शिस्त पण पाळली गेलीच, पण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नवीन जलक्रांती करण्याचा एक धाडसी निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतला गेला. ते म्हणाले की घरातली गृहिणी शेतावरती सुद्धा राबत असते. आज त्यांनी रुपालीताईंना सहज सांगून टाकलं की महिलांची संख्या कमी आहे, पाऊस उशिरा आला, त्यांनी समजूत करून घेतली असेल. मी पण करून घेतली, कारण झिरवाल साहेब सांगतात उद्या उपाध्यक्ष म्हणून काय वेगळा आदेश दिला. वेगळा आदेश म्हणजे पक्षाचा ना वेगळा आदेश, आदेश एकच आहे मित्रांनो. तुम्ही टाईप करता ना, मी परत सांगतो, आदेश एकच. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणं
ह्याच मनातल्या भावना घेऊन आम्ही पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत. याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत काय का. आणि म्हणून त्या माध्यमातून सुद्धा आज महिलांच्यासाठी माझी लाडकी बहीण जी काही योजना त्या ठिकाणी करण्यात आली, दरमहा त्या माझ्या भगिनीच्या खात्यामध्ये 1500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. 1500 रुपये. 2.5 कोटी महिलांना या महाराष्ट्राचा लाभ त्या ठिकाणी मिळणार. 2.5 कोटी रुपयात 2.5 कोटी महिलांना. कदाचित शंका वाढू सुद्धा शकेल, त्याचा क्लिष्टपणा होता तो सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आदितीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, दादा देवेंद्रजी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. जवळपास 1.5 कोटी अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि दादाने आश्वस्त केले की 19 तारखेला रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनाची पवित्र राखी भगिनीच्या कडनं भावाला बांधली जात असतानाच तिच्या आदल्या दिवशी तिच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम थेटपणाने या योजनेमध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी केला. अशा वेळेला एक क्रांतिकारी निर्णय ज्यावेळेला होत असतो त्याचं स्वागत जनमानसामध्ये होत असतं, पण तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी राहू शकते आहे. पण तरी जनसन्मान यात्रा आम्ही काढतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक वेळेला अनेक यात्रा निघाल्या असतील, त्या राजकीय असतील, काही सामाजिक असतील, काही संघर्षाच्या यात्रा त्या ठिकाणी असू शकतील. पण आज ही अभूतपूर्व यात्रा या ठिकाणची काय काढलेली आहे की ज्याचं नावच वेगळं आहे की जनसन्मान यात्रा. जनतेची सेवा करणं पण जनतेचा सन्मान करणं ही भूमिका घेऊन अजितदादा ज्यावेळेला तुमच्या ओसरीवरती किंवा तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या दारामध्ये येत आहेत, हे एक अगदी ऐतिहासिक अशी यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी निघणार आहे. 10 किंवा 11 तारखेला ती दिंडोरीमध्ये येईल. जे काय काम दादाने वर्षभरामध्ये दिलं, हे गेल्या अनेक वर्षापासून दिलं. आणि आता या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाचा एक वेगळा प्रयोग जो काय महाराष्ट्रामध्ये केला आहे, त्याच्यामुळे थेटपणाचा सन्मान त्या ठिकाणी होईल. शेतकरी बांधवांशी होऊ शकेल. कांदा उत्पादक शेतकरी या जिल्ह्यामध्ये खूप मोठा आहे. कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दलचा राग संताप हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तो मतदाराच्या त्या ठिकाणी निघाला, याच्या आमच्या कोणाच्या मनामध्ये काही शंकाची काय कारण आहे. पण पुढच्या कालावधीमध्ये त्याची पूर्णपणाची खबरदारी निश्चितपणाने घेतली जाणार आहे. त्याच्यावरती जी काही ड्युटी बसवलेली आहे ती सुद्धा कशी कमी करता येईल याचाही प्रयत्न आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा प्रति लिटर 5 रुपयाचं थेट अनुदान देण्याचा निर्णय हा दादाने त्या ठिकाणी घेतला. आणि भारत सरकारने घोषित केलं केवळ आपल्या सर्व नेत्यांच्या मागणीच्या वरून की दुधाची भुकटी याच्या पुढे परदेशातून आयात केली जाणार नाही. कांदा निर्यात करायला परवानगी देणं हा एक भाग, निर्यातीला परवानगी आणि आयात एक गोष्ट केली जाणार नाही, ज्याच्यातून या राज्यामध्ये कृषी सहाय्यभूत असलेल्या योजनांच्यामध्ये जी काय कृषीपूरक जे काय दुधाची फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा दूध उत्पादक शेतकरी आहे त्याच्यासाठी 5 रुपयाचं थेटपणाचं अनुदान आणि भुकटी अजिबात आयात केली जाणार नाही. उलट याच्यातून अतिरिक्त दूध होईल, शेतकऱ्यांना दुधाचा दर त्या ठिकाणी मिळेल आणि मग निर्माण झालेली भुकटी आपण परराष्ट्रामध्ये निर्यात करू शकतो आहे. असा निर्णय सुद्धा आज आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. मुलींना मोफत शिक्षण, त्यांना उच्च शिक्षण घेण्याचं 100%, 8 लाख रुपयाचं मर्यादा असणाऱ्या, आर्थिक उत्पन्न असणाऱ्या कोणाही धर्माच्या कोणाच्याही समाजाच्या पुढे जन्माला आलेल्या मुला मुलींच्यासाठी ही क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली. हिरवळ साहेबांनी तर आणखीन एक काम केलं की जो काही विशिष्ट हेड आहे, त्या विशिष्ट हेडमध्ये आदिवासी बांधवांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरचा नियतव्यय त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्याच्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या, त्या त्यांनी दादाच्या निदर्शनास आणल्या आणि त्याचा फायदा हिरवळ साहेब एकट्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाला मिळाला नाही, तर राज्यभरातल्या सगळ्या आदिवासींसाठी राखीव असलेल्या सगळ्या मतदारसंघाला मिळाला. तो केवळ नरहरी झिरवांच्यामुळे मिळाला, ते सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी सांगितलं. तर अनेक वेळेला राजकारणामध्ये अशी वेगवेगळ्या पैकी भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या मतदारसंघामध्ये झालेला निधीचा विनियोग झाला की नाही ते सर्वांनी म्हणून अनुभवलं आहे. पण मला हे वाटलं की इथे 12 वाजता पोहोचायचं होतं. निफाडचा एक कार्यक्रम अतिशय उत्तम पैसा दिलीप काकांचा झाला. मी सहज अध्यक्षांना म्हटलं रवींद्र राणांना की हायवेवाना जाण्यापेक्षा आतले रस्ते जे काही झिरवाळ साहेबांनी केलेत ते जरा बघायला जाऊया. काय काय दृष्टी आमच्या नेत्यांनी दाखवली आणि त्यांनी केलेले रस्ते बघून मी काहीतरी प्रेरणा घेऊन माझ्या लोकसभा मतदारसंघात, कारण मी एकटा निवडून आलो आहे राष्ट्रवादीचा, माझ्या मतदारसंघामध्ये काय नेता आलं तर ते बघावं, पण आतल्या रस्त्याने आलं. आणि आतल्या रस्त्याने आलं त्याचा फायदा काय झाला? श्रीरामभाऊ सेठेंसारखा ज्येष्ठ नेता, त्या नेत्यांनी रस्त्यामध्ये उभं राहून माझं स्वागत केली, माझी जमेची बाजू आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं. अनेक वेळेला राजकारणामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रवाह जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ते भेटले, ते म्हणत होते चहा घ्या, जेवण घ्या, मला आमंत्रण दिलं त्यांनी.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला जेवणाचं आमंत्रण दिले श्रीराम भाऊने. मनाचा मोठेपणा आहे. आता आम्ही अनेक वेळेला मी सांगतो ना, मला नेतच होते चहाला. मी म्हटलं नाही बाबा पुढचा कार्यक्रम आहे, मला परत रात्री माझं दिल्लीचं अधिवेशन आहे. बघा आज अर्थसंकल्पावरची चर्चा आहे, मी त्याविषयी बोललो. मी थांबलो का, झिरवाळ साहेबांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी दिलेली टोपी घातल्याशिवाय मला शांतता लाभणार होती तुमची इच्छा. बस अभी सब कुछ मिला. हे आता बाकी काहीच चालू नका. या निवडणुकीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राहील आणि इथले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरतीच 100% निवडणूक लढतीलच. आता शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी करू. काही वाजली जोरात. बघा ते जितके सिनियर आहेत ना, माझे पण तेवढीच वर्ष गेली. मी नाव नाही मुद्दाम एवढ्यासाठीच घेतलं की तुम्ही मला विचारलं पाहिजे नाव घ्या. लग्न झाल्यावर भगिनीला कसं म्हणतो नाव घे म्हणतात की नाही, तर नाव घ्या. त्याचं नाव आहे उभं राहा, त्याचं नाव आहे नरहरी झिरवाळ. हे तुम्हाला सांगायचं. मी मागाशी बोलून गेलो असतो तर थांबायला मिळालं नसतं ना. काय काय गोष्टी सुद्धा करायला लागतात राजकारणामध्ये. आता काही ना वाटतं त्यांनाच करता येतं, आम्ही पण त्यात ह्याच्यातलेच आहोत. पण थांबलो, तुम्ही विचारलं आणि म्हणूनच आता आग्रहपूर्वक त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढली जाईल. आणि मला विश्वास आहे, मी मगाशी सांगितलं की विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे, राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्यापैकी संधी येत असते, मिळवावी लागत असते, कर्तव्यकार्य मिळवावं लागत असते. मला याची जाणीव आहे की या मतदारसंघामध्ये यावेळेला फार मोठ्या पिछाडीवरती महायुतीचा उमेदवार या ठिकाणी राहिला. पण जसं मी काल सिन्नरला म्हणालो, जसं मगाशी मी निफाडला म्हणालो, जसं त्याच्या अगोदर देवालयाला सुद्धा बैठक त्या ठिकाणी झाली, रात्रीच्या वेळेला येवलाला त्या ठिकाणी बैठक झाली. मला विश्वास आहे, कारण हा जिल्हा असा इतका संवेदनशील आहे, राजकीयदृष्ट्या खूप सतर्क आहे. ज्या जिल्ह्याने स्वर्गीय चव्हाण साहेबांना, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना संरक्षण मंत्री केलं चीनच्या आक्रमणाच्या नंतर, म्हणून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं वर्णन या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केले. त्या चव्हाण साहेबांना लोकसभेचे त्या ठिकाणी मंत्री झाल्यानंतर बिनविरोध देऊन देणारा जिल्हा कुठला, तर तो माझा नाशिकचा जिल्हा आहे. त्याचा अभिमान महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा ठामपणाने त्या ठिकाणी. आणि म्हणूनच या जिल्ह्यातून ज्यावेळेला अशा पैसे नेतृत्व त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतं, त्या नेतृत्वाच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती मिळत असते. आणि मला विश्वास आहे, जसं तुम्ही मला सांगितलं नाव जाहीर करा, मी केलं. माझी तुम्हालाही विनंती आहे आणि समोर बसलेले सगळे कार्यकर्ते आहेत. आता इथून तिथपर्यंत असलेला कार्यकर्ता प्रत्यक्षात माझी थेटपणाने कोणाशी ओळख नसेल, पण त्याचा चेहरा ओळखून बघून त्याच्या मनात काय चाललंय जाणारा मी नक्कीच आहे. मी काय फार ग्रॅज्युएट वगैरे झालेलं नाही साहेब, पण राजकारणामध्ये डिग्रीपर्यंत पोचलं एवढं नक्की आहे. मला हा विश्वास आहे या मतदारसंघामध्ये जितक्या पिछाडीवरती आम्ही लोकसभेला असू, तितक्याच मताधिक्याने नरहरी विधानसभेवरती निवडून जातील. ही ताकद तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी लावावी, हीच आपल्याला विनंती आणि मी करू इच्छितो. दादांचा दौरा तर तुम्ही यशस्वी करणारच आहात, त्यासाठी काय वेगळं मला सांगण्याची आवश्यकता अशातला का भाग नाही. पण माझ्या मायमाऊलीशी दादांचा होणारा संवाद, त्यांचा हक्काचा दादा, दादांची प्रतिमा तीच आहे. स्वर्गीय वसंतदादांना महाराष्ट्रांनी दादा म्हणून पाहिलं. आजही वसंतदादांची आठवण महाराष्ट्र दादा म्हणून त्या ठिकाणी करतात. कारण बहुजनांना शिक्षण ज्या पद्धतीने मुक्त करण्याचं धोरण या महाराष्ट्रामध्ये घेतलं, स्वातंत्र्य सेनानी दादा कृष्णेच्या नदीमध्ये छातीवरती गोळे घालून त्याच्यातून जात या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये योगदान देणारे दादा, 7वी शिकलेले दादा. पण आज महाराष्ट्रामध्ये जे काय आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आधुनिक क्रांती पूर्णपणाची झाली, मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सगळं जे काय असेल त्या साऱ्याचे जनक वसंतदादा आहे. तसंच या 21व्या शतकातले दादा म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काय पाहिलं जातं त्या दादांचं नाव आहे अजितदादा. त्याचा मला आणि तुम्हाला सर्वांनाच अभिमान आहे. ती एक विश्वासार्हता अजितदादांनी मिळवलेली आहे. राजकारणामध्ये विश्वासार्हता महत्त्वाची आहे. त्याचा अनेक वेळेला अनेक जण शब्द देतात, कामाला लाग म्हणतात, आणि कामाला लागला का त्याचा कार्यक्रम होतो असं महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं. तसं इथे नाही. इथे दादा ज्याला कामाला सांगतात, आता राजेश विटेकर सारखा कार्यकर्ता आमदार झाला, संघटनेमध्ये काम करणारे शिवाजीराव गर्जे आमदार झाले. सारखं 8 दिवस चाललेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7-8 आमदार फुटणार. यांना भेटले, जयंत पाटलांना भेटले, यांना भेटले, रोज उठून दोन मुलाखती देत होते. पण मला सांगायला अभिमान वाटतोय, थोडंसं विषांतर होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार तर राहिले सोबत, पण अतिरिक्त 7 मतं, अतिरिक्त 7
40 राष्ट्रवादीचे आणि 47 मतं, 24 अधिक 23 47 मतं मिळून अभूतपूर्व असं यश मिळाला. त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा वाटा सिंहाचा होता. हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. म्हणून राजकारणामध्ये सतत वेगवेगळ्या बोलण्याचा जो काय प्रयत्न केला जातो त्याची उत्तरं भविष्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. अजितदादांची जनसन्मान यात्रा ही ऐतिहासिक स्वरूपाची होईल, न भूतो न भविष्य अशी होईल. आणि दुंडरीला ज्यावेळेला त्यांचं अभूतपूर्व स्वागत होईल त्याचं वर्णन झिरवळ साहेब दिल्लीपासून सगळीकडे महाराष्ट्रातील जनता कुतूहलाने पाहेल एवढाच विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण खूप संख्येने आलात. हा कार्यक्रम दादांचा यशस्वी करा आणि उद्याच्या भवितव्याची वाटचाल करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातला सर्वात प्रगत असलेल्या जिल्ह्यामध्ये एक राजकीय ताकद दादांच्या पाठीमागे पर्यायाने महायुतीच्या पाठीमागे उभी करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज व्हावं एवढी विनंती करतो. आपले आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.